यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे। चला पंचांना सुद्धा विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करून घ्या, कारण आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी उरतोय। आपण हळूहळू दुपारचं सत्र पालटून संध्याकाळच्या सत्राकडे वळतो आहोत। चला समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन। या ऐकूयात आमचे मार्गदर्शक मराठी भाषेच्या निश्चितच समालोचनाचा राजा माणूस सन्माननीय सुनीलजी शेळके सर यांना ऐकूयात। धन्यवाद। धन्यवाद सोमनाथ खाडे सर। निर्धारित 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी 15 मिनिटं आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं। सामन्याला सुरुवात दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना। पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, दरम्यान इकडे खोलवर टप्प्याच्या चेंडूवर फलंदाजाने खेळलाय। मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहू शकाल तर सतीश सोकांडे आणि त्यांच्याबरोबर सचिन चोरगे। या अगोदर सतीश सोकांडे यांच्या पायाला थोडी दुखापत होती, त्यामुळे 1-2 सामन्यांपासून ते दूर जरूर राहिले होते। परंतु क्रिकेटचं वेड हे रक्तात असतं, नसात असतं आणि त्यामुळे लगेचच इथे इन झालेले आहेत या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी। आणि एक धावपलकर जोडली गेलेली खरं तर आपण पाहू शकाल। रोहित धुमाळच्या वतीने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे। साई समृद्धी मानिवली, शिवप्रेमी शिरगाव हे दोन्ही संघ मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील दर्जेदार क्रिकेट खेळणारे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे हा दुसऱ्या फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा आणि रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे गोलंदाजाला निश्चितच इथे आव्हान असणार आहे। त्याची दिशा त्याचबरोबर त्याचा अचूक टप्पा शोधण्याचं। क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिला आहे रोहित धुमाळ। सचिनसाठी फुल आलेंचा चेंडू आहे। वाईड यॉर्कर हे महत्वाचं अस्त्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्या भात्यातून बाहेर काढलंय, ते म्हणजे गोलंदाज रोहित धुमाळनं। रोहित धुमाळ सुद्धा मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक अत्यंत गुणवंत अशा पद्धतीचा खेळाडू आहे। गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, त्याचबरोबर विकेट किपिंग या तिन्ही क्षेत्रांमध्ये फार चांगली कामगिरी रोहितची गेली अनेक वर्ष आपण सर्वांनी अनुभवलेली आहे। यावेळेस पुढे सरसावून फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सचिन चोरगे मेजर यांनी केलेला आहे। चेंडूपैचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही। हा चेंडू निश्चितच निर्धाव इथे फेकला गेलेला आपण पाहू शकाल। एकच धाव या धावपलकावर जोडली गेलेली आहे आणि 2 चेंडू सातत्याने लागोपाठचे निर्धाव दरम्यान इकडे फेकले गेलेले आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस गोलंदाजाच्या रनवे अप्रोचमध्ये थोडाफार बदल झालेला पाहायला मिळाला। काही अडचणी निश्चितच असतील। पुन्हा एकदा नवीन सुरुवात इथे गोलंदाज रोहितच्या वतीने केली जाईल। स्टार्किंग एंडला फलंदाज सचिन चोरगे मेजर। यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतो आणि अचानक चेंडू खरं तर खाली ज्यावेळेस राहतो त्यावेळेस फलंदाज म्हणून तुमच्या समोर अनेक संकट येत असतात, त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला। फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही। हा चेंडू सुद्धा निर्धाव। चांगली गोलंदाजी रोहित धुमाळने आतापर्यंत आपल्याला दाखवलेली आहे। इथे हा फटका मोठा आहे। 100 सोनार की, 1 लोहार की और ए सचिन चोरगे मेजर की षटकार। चेंडू फार दूरवर गेला, मला असं वाटतं खानिवरे गावापर्यंत चेंडू गेला असावा, परंतु आमचे स्वयंसेवक अत्यंत दक्ष आहेत, सतर्क आहेत आणि सावध आहेत। लगेचच हा चेंडू त्यांच्या वतीने परत केला गेलेला आहे। या षटकारा निश्चित धावफलक आपण पाहिलं तर ते 7 पर्यंत जाऊन पोहोचले। रोहित धुमाळ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत। सुरुवातीचे 4 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु त्यानंतर सचिन चोरगेने एक वार केला की जो घणाघाती होता। वज्र प्रहार मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवला, हा षटकार मिळवला।
इथे फुल हल्ल्यांचा फुल टॉस, या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. इथे एका धाबेवर मानलं गेलेलं आहे समाधान आणि एका धाबेनिशी पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे गोलंदाज रोहित धुमाळने. एक षटकार जरूर त्याने निश्चितच तिकडे सहन केला, परंतु ओव्हरऑल या षटकामध्ये एकूण धावा खर्च झालेले त्या म्हणजे 8 आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही दुहेरी आकड्यापेक्षा कमी धावा खर्च केल्या किंबहुना दुहेरी आकड्याच्या पुढे 1-2 जर पाऊल आपण गेलो 11-12 धावा जरी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही खर्च केल्या तरी ते षटक चांगलं आहे असं नेहमी आपण म्हणत असतो. कारण अलीकडे फलंदाज अनेक फटके दरम्यान आपल्याला दाखवतात, आक्रमकतेने खेळणारे अनेक फलंदाज आपण बघत असतो. इम्प्रोवाइज फटके दरम्यान आलेले आहेत, उजवेष्टीच्या बाहेर जाऊन शफल क्रॉस होत असताना अनेक नवीन नवीन फटके फलंदाज आपल्याला दाखवत असतात. अशातच पहिलं षटक संपलं जिथे 5.5 मिनिटांचा अवधी वापरला गेला आणि वेळ तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी कोणासाठी थांबणार नाही. ही घड्याळाची टिक सुरू आहे. ज्याने घड्याळ बनवलं त्यासाठी सुद्धा घड्याळ कधी थांबत नाही असं म्हणतात. त्यामुळे वेळेच्या बाबतीत सुनियोजित व्यवस्थापन करणं मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या या दोन्ही संघांचं काम आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी स्वतः संघाचे संघनायक चंदू गोंधळी या अगोदरच्या सामन्यातील विजयाचे शिल्पकार. चंदूचा पहिला चेंडू इथे घात करून जातो सचिन चोरगेचा. इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या. ज्या फलंदाजाने या अगोदर एक षटकार दाखवला तिथे लगेचच त्याला माघार स्वीकारावी लागली, कारण समोर गोलंदाज आहे चंदू गोंधळी. पहिल्या चेंडूवर मिळालं यश, फलंदाज सचिन बाद. आतमध्ये जात असताना आपण पाहू शकाल गणेश चोरगे अनुभवाकडे आता खरं तर हा कर्णधार वळलेला आहे, कारण परिस्थिती थोडी नाजूक आहे आणि ही नाजूक परिस्थिती हाताळण्याचं स्किल ज्या फलंदाजाकडे कंपॅरेटिव्हली खूप जास्त आहे असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाचारित केला गेलेला आहे. गणेश चोरगे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर्सी नंबर 45 सतीश सोकांडे उभे आहेत. यावेळेस डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. चेंडू गोंधळीने काय विचार केला असेल हे तुमच्या आमच्या समोर स्पष्ट आहे. एक गोलंदाज म्हणून तुमची विचार प्रक्रिया स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणीतरी विचारलं होतं जसप्रीत बुमराहला व्हॉट इज सिक्रेट बिहाइंड युअर सक्सेस. त्यावेळेस त्यांनी सांगितलं व्हॉट एव्हर गेम प्लॅन आय एक्झिक्यूट इट व्हेरी वेल. म्हणजे ज्या पद्धतीने गेम प्लॅन मी बनत असतो मैदानाच्या आतमध्ये त्याचं एक्झिक्युशन अत्यंत चांगल्या पद्धतीचं असतं. इथे पंचांकडे निश्चितच अपील रेज केली गेलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त बॅटची कडा लागली असेल, त्याचबरोबर LBWचा अपील असेल तर तिकडे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. चंदू गोंधळी अँड ऑल टीम या गोष्टीचं निश्चितच नाही, त्यासाठी नाही. एज आणि लेग बिफोरसाठी रिव्ह्यू नाही, इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही तो घेऊ शकता. पंच आमच्याकडे वळत आहेत वाईडसाठी. यस यस पंचानी हा चेंडू वाईट ठरवलाय का? फलंदाजांनी वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. यस 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 हरकत नाही. चला तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली गेलेली आहे. हा चेंडू वाईड आहे का नाही हे इथे ठरवावं लागेल आणि तिसरे पंच लगेचच आपण कंट्रोल रूम मध्ये इकडे यायचं आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलेली आहे 10 क्रिक लाईव्हच्या वतीने प्रक्षेपित केली जाते. 10 क्रिक लाईव्ह म्हणजे नीट अँड क्लीन टेलिकास्ट आणि रोहित आणि त्याची सगळी टीम सगळा चमू खरं तर आपण निश्चितच इथे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलेली आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क आहे की नाही हेच चेक केलं जाईल आणि पाहायचं आहे. तिसरी पंच इथे माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील काय एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे. चेंडू फळीचा संपर्क झाला आहे की नाही, त्याचबरोबर जर झाला नसेल तर चेंडू वाईड आहे की नाही. यस पंच काहीतरी सूचित करतायत, सांगतायत. वाईड दिलाय का? हा आणि मग काय रिव्ह्यू कशासाठी? मग बाबा शांत हो होईल की. यस पंचानी चेंडू वाईड दिला नव्हता. इथे फलंदाजाने वाईड साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
तेच या अगोदर आम्ही खरं तर इथे सांगितलेले किंवा त्याचाच उल्लेख केलेला आहे. वाईड साठी रिव्ह्यू आहे, बघायचंय चेंडू वाईड आहे की नाही. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण आपापली जागा ॲक्वायर करा. फेअर डिलिव्हरी. सतीश शोकांडे आश्चर्यचकित होत आहेत, परंतु बऱ्याचदा आपण जी गोष्ट ज्या अँगलनी बघतो कदाचित ते तसंच असेल असं नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेला आपण पाहू शकाल. या षटकामध्ये चंदू गोंधळीने चांगली गोलंदाजी केलेली आहे, कारण पहिल्या चेंडूवर त्याने सचिन चोरगे सरांना बाद केलं. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड जरूर आला, परंतु त्यानंतर लगेचच एक चांगला चेंडू त्यांच्या वतीने फेकला गेलेला आहे. इथे फुलटॉस आहे, मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, चेंडू अडवतील, फेकी करतील. इथे फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी होती. आणि आताच ज्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले ते सन्माननीय सुरेशजी गोंधळी साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र संतोषजी सोनावणे सर, आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. सन्माननीय संतोषजी गोंधळी सर, त्याचबरोबर संतोषजी सोनावणे, दुग्ध शर्करा योग हे दोन्ही संतोष इकडे आलेले आहेत. संतोष म्हणजे समाधान, हे समाधान प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावं अशा पद्धतीने निश्चितच आपण मानस व्यक्त करूया. गोलंदाज तयार. मोठा फटका आहे, पायाचे उंची मिळाली, अंतर मिळेल का? ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूला इथे न्याहाळत आहेत, अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार. असेल धावपलकावर नजर टाकूया. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. या अगोदर फलंदाज सचिन चोरगे बाद झालेले आहेत. गोलंदाज चंदू पुन्हा एकदा वळतील. फुलटॉस आहे, यावेळेस क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. ऑन ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये, जर्सी नंबर 45. इथे काय होणार आहे? दुसरी धाव पूर्ण आहे की नाही हे पंचांना पाहावं लागेल. आणि पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ आहेत की नाही यासाठी पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पवार सहस्रबुद्धे सर खरं तर तिकडे उपस्थित आहेत. इन बिटवीन सन्माननीय भाऊजी तुकाराम ठाकरे साहेब यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचं स्वागत. मनोहरजी चोरगे साहेब तुम्ही आलात, तुम्हालाही आम्ही निश्चितच इथे शुभेच्छा देत आहोत. त्याचबरोबर तुमचंही स्वागत इथे केलं जाईल. फलंदाज बाद. आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. आणि इथे काय घडलंय? अत्यंत मोठा महत्वाचा मासा इथे गळाला लागलेला आहे, तो म्हणजे गोलंदाज चंदू गोंधळीच्या. चंदूने या षटकामध्ये सचिन चोरगेला बाद केलं आणि त्यानंतर इथे फलंदाज सतीश शोकांडे बाद झालेले आहेत.
सो मच. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 9 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 2 गडी बाद करण्याची किमया इथे गोलंदाज चंदू गोंधनीने इथे खरं तर साकारलेली आपण पाहिलेली आहे. यानंतरची 2 षटकं आता फॉरेस्ट 10 कडून इकडे फेकली जातील. पाहायचंय क्रमांक 3 साठी कोणता गोलंदाज इकडे वापरला जाईल. रोशन गोल्ले येत आहेत क्रमांक 3चं षटक घेऊन. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 17 आणि 2 षटकं हाताळण्यासाठी तुम्ही 11 मिनिटं इकडे निश्चितच वापरलेली आहेत. आणि मसागावचे ज्येष्ठ उद्योजक आमचे मित्र संदीपजी कुर्ले साहेबांचं आगमन झालं. विनंती असेल संदीप आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. संजयजी कुर्ले साहेब यांचे ते बंधू आहेत आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व. त्याचबरोबर राजेशजी ढमणे साहेब आपलंही आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचंही सहर्ष स्वागत. इथे पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या टो एंडला आदळतो. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुरू आहेत. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता या 2 धावा निश्चितच इकडे पूर्ण झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या जाऊन पोहोचतील 20 पर्यंत. निर्धारित 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्हीही तगड्या फौजा एकमेकांसमोर मैदानाच्या आतमध्ये इथे उतरलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत जर सरशी कोणाची पाहायला मिळाली तर ती गोलंदाजी करणाऱ्या संघाची निश्चित आहे. परंतु हे जे 2 षटकार, एक सतीश सोकांडेच्या बॅटमधून, दुसरा सचिन चोरगेच्या बॅटमधून आलाय, त्यामुळे सामना निश्चितच आतापर्यंत समतोल आपण पाहिलेला आहे. इथे हा फटका अत्यंत चांगला आहे, मोठा आहे, भेदक आहे, घणाघाती प्रहार, भीम प्रहार षटकार. आंबेगावचे उद्योजक सन्मान्य नंदूजी कतोरे साहेब यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर कैलासजी रांजणे साहेब आपणही या क्रीडा नगरीमध्ये प्रवेशित झाला आहात. आपणाचे विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. इन बिटवीन हा षटकार अत्यंत महत्वाचा की ज्याची गरज होती धावफलकाला. फलंदाज वैभवच्या बॅटमधून आपण पाहिला. आणखी एक मोठा फटका. इथे चेंडू ब्लॅक स्क्रीनवर जाऊन धडकतो आणि तिकडे प्रेक्षकांनी जेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला. त्यांच्याही हाताला चटका बसला आणि झटका लागलेला आहे इथे लागोपाठच्या 2 चेंडूंवर. 12 धावांचा गोलंदाजी करणारा संघ अर्थात साई समृद्धी मानिवलीला मैदानाच्या आतमध्ये वैभव सोकांडे वैभवशाली फलंदाजी करतोय. एकूण धावा आपण पाहिल्या तर आतापर्यंत 32 आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. या अगोदर संयमाने पुढे चाललेला डाव आता अत्यंत वेगवान बनलेला आहे. एक्सप्रेस वेवर ज्या पद्धतीने गाड्या भरधाव वेगाने धावतात तितका वेग आता या धावपलकाला मिळालेला आहे. गोलंदाज काय करतील यावेळेस. रोशन गोल्ले इथे क्लीन बोल्ड. एक तुम्हारी एक हमारी. 4 दिवस सासूचे, उर्वरित 4 दिवस सुनेचे. इथे कमबॅक केलेला आहे तो म्हणजेच गोलंदाज रोशन गोल्लेनं. फलंदाज वैभव सोकांडे बाद. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 32. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार जरूर आले. त्यानंतर फलंदाजाला बाद करण्यामध्ये रोशन घोले यशस्वी ठरलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार चोरगे इन ॲट नंबर 6. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे सोडून दिला जातो. लिव्हिंग टेक्निक चांगला आहे फलंदाज तुषारचं आणि ही गरज सुद्धा आहे इथे. विनासायचं एक धाव धावपलकर जोडली गेली. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 33 अर्थात 33. दोन चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष. इथे फुलटॉस चेंडू होता. चेंडूपळीचा संपर्कच करता आला नाही. अदरवाईज एखादा मोठा फटका नाकारता आला नसता. खेळाडू कक्षामधून आउट गोईंग कॉल नको आहेत विनंती असेल.
एकूण धाबा आपण पाहिला तर ते आहेत 33 अर्थात 33 पाहायचे. रोशनच्या वतीने हे क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. या अगोदर आपण 2 षटकार जरूर पाहिलेत, परंतु इन बिटवीन फलंदाज वैभवला सुद्धा बाद करण्यामध्ये यश मिळालं ते रोशन गोल्हेला. 15 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी निश्चितच वापरला जात आहे. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस, हा फुलटॉस सुद्धा खरखर आपण पाहिला तर जमिनी लगत जातोय आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तो उचलून फेकी करतायत. पंच इथे तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. पंचांच्या वतीने हा कॉल आहे. कधी कधी काय होतंय ते एक अंपायर त्यांचं नाव नाही सांगत, त्यांचा डिसिजन चुकला ना थर्ड अंपायरला, ते काय बोलतात माहिती का, यार तो तिथं होता, तो बोलला तसं ना, मी हेच देणार होतो, आई शपथ. त्यामुळे कोणाच्या डिसिजनच्या मध्ये नाही बोलायचं. पंचांचं काम आहे, त्यांना करू दे. थांबा जरा, बसू द्या लोकांना. आलेली गेली तर दुसरी येऊन बसतील. आता थोडा वेळात घेऊ घ्या. इट्स ए फेअर डिलिव्हरी आणि एक धाव दरम्यान इकडे आली. एकूण धावा आपण पाहिल्या तर आता जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 34 पर्यंत. 3 षटकांचा खेळ संपला. दुसऱ्या फेरीतील अत्यंत महत्वाचा मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिकडे शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो संघ साई समृद्धी मानिवली. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये इथे फेकलं जाईल. बरोबर 15 मिनिटं 3 षटकांसाठी वापरली गेलेली आहेत आणि या पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे इथे संघ कर्णधार वळतील. इन बिटवीन या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या सन्मानाकडे यानंतर आपण निश्चितच वळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेस आपण सन्मान संपन्न करू, कारण तिसऱ्या फेरीसाठी नाणेफेक इन बिटवीन आपल्याला करायची नाही दिनेश सर, त्यामुळे मधल्या वेळेमध्ये आपण सत्कार संपन्न करू. 15 मिनिटं अगदी बरोबर घेतलेली आहेत. या अगोदर तो कॉल आम्ही केला. इथे अतिरिक्त वेळ खर्च करू नका सुरेश आणि टीम, लगेचच तुम्हाला गोलंदाजीच्या मार्गावर यावं लागेल. अदरवाईज एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर ते आहेत तुषार चोरगे. यावेळेस हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु हा झेल त्यांना टिपता आला नाही. 2 धावा पूर्ण असतील. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? या 2 धावा धावपलकर जोडल्या जातील. एकूण धावा आपण पाहिल्या तर निश्चितच त्या होतील यावेळेस 36. नंदूजी कतोरे साहेब की ज्यांना पर्यटनाची फार मोठी आवड आहे, इथे या क्रीडा नगरीचं पर्यटन करण्यासाठी निघालेले आहेत. यावेळेस गती परिवर्तन, चांगला चेंडू सुरेश आणि इथे यश मिळालेलं आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी रेस लागली होती विकेट बचवण्यासाठी आणि त्यामध्ये यशस्वी ठरला. तो म्हणजेच फलंदाज तुषार चोरगे, अर्थात तो बाद झाला. आणखी एक फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एसपी पॅनलच्या पंचांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे, ज्यामध्ये सहस्रबुद्धे सर, पवार सर आणि आज आपल्या सोबत कराळे सर की जे नेरळला बिलॉंग करतात, इथे निश्चितच अंपायरिंगसाठी आलेले आहेत. पंचगिरी करणं, अंपायरिंग करणं इट्स नॉट अन इझी जॉब. मी नेहमी म्हणत असतो तुमच्याकडे वेळ फार कमी असतो आणि तशा परिस्थितीत कमी वेळामध्ये तुम्हाला योग्य निर्णय द्यावे लागतात. जितके योग्य निर्णय तुम्ही देत जाल तितकं तुमचं नाव चांगलं बनत जातं आणि अयोग्य निर्णय निश्चितच तो चर्चेचा ठरतो. यावेळेस पायांवर जाऊन चेंडू आदळतो, अपील रेज केली जाते. पंच मात्र त्यांचा स्टान्स चेंज करतात
आणि लेग बायच्या रूपाने ही धाव निश्चितच मिळेल. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 37. पूर्वी असा आघात होता, प्रघात होता की गावातीलच कोणीतरी पंच असायचे, अशा वेळेस लेग बायची धाव त्याचबरोबर बाईची धाव यांचे संकेत मिळत नव्हते. परंतु अलीकडे आपण प्रोफेशनल अंपायर्स तिकडे हायर करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आता योग्य रीतीने होत चाललेल्या आहेत. आणि दुसरी एक महत्वाची बाब ती तुम्हाला सांगेल, इथे डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आहे मिस्ड बाय ए व्हेरी लिटिल मार्जिन, इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं. अगदी थोड्याफार फरकाने एसट्या वाकायच्या तिथे राहिलेल्या आहेत असं आपण म्हणूया. आणि 38 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावा आहेत 38. सुरेश गोंधळी क्रमांक 4चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. इथे फुलर लेनचा चेंडू आहे, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केले. समोर खेळत विशेप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता परंतु यष्ट्यांचा अचूक वेध तिकडे घेता आला नाही. आणि एकूण धावा इन बिटवीन आपण पाहिल्या तर त्या आहेत 40. एक दुसरी बाब मी तुम्हाला सांगत होतो की अलीकडे लेग बाईज त्याचबरोबर एक्स्ट्राच्या धावांसाठी सुद्धा पण आपल्याला संकेत मिळतो. पूर्वी एका षटकातील सगळ्या धावा गोलंदाजाच्या माथ्यावर मारल्या जायच्या, परंतु सहस्र बुद्धेसर अलीकडे तसं होत नाही. अलीकडे एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाहीत, परंतु बऱ्याचदा ढोबळमानाने ते लिहिलं जातं. आता त्याही गोष्टीमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. इथे पूल केलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर असं म्हणूया. क्षेत्ररक्षक तिकडे काय करतायत मला असं वाटतं जेल टिपला, स्वतः पडले परंतु तो जो चेंडू आहे तो हातातून निसटू दिला नाही. ही सगळ्यात महत्वाची कामगिरी त्यांनी केली. फलंदाज बाद. चेंडू यानंतर फेकला जाईल. या क्रीडानगरीमध्ये आता ज्यांचं आगमन झालंय सरपंच चषक ही मोठी स्पर्धा ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावर परेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. मांडिवली संघ वेळेच्या बाबतीत इथे अत्यंत प्रॉम्प्ट राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. 40 धावा धावपलकर 10.00ची धावगती आहे. फिरून मारलेल्या क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला उपस्थित. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केलेली आहे. थोडी अतिरिक्त घाई जरूर झाली होती परंतु अनुभवी गोलंदाज सुरेश निश्चितच इथे चांगलं प्रसंगावधान राखतो आणि अगोदर एक त्यानंतर दुसरी त्यानंतर तिसरी अशा तिन्ही यष्ट्या त्याने आपल्या कवेत घेतल्या. बाईच्या रूपाने ही धाव आली. हे षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा आपण पाहिल्या धावपलकर जोडल्या गेलेल्या त्या म्हणजेच 41 आणि 42 धावांचं आव्हान दुसरी फेरी जिंकण्यासाठी निश्चितच यानंतर समोर असेल ते म्हणजे साई समृद्धी मांडिवली संघाच्या. फलंदाजी आपण पाहिली तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तितकी चांगली नव्हती परंतु तिसऱ्या षटकापासून धावपलकाने जो वेग पकडला तो त्यानंतर कमी झाला नाही आणि सरमिसळ करत असताना एकूण 4 षटकांमध्ये 41 धावा आल्या. 42चं आव्हान मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी आपण व्यासपीठाकडे वळतोय जिकडे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्मान्य मनोहरजी चोरगे साहेब मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. रमेशजी घरत साहेब आपणास आहे, आपण आपल्या शुभ असते मनोहरजी चोरगे साहेब की जे उद्योजक आहेत त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. यंग डॅशिंग डायनॅमिक व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन मनोहरजी चोरगे साहेबांचं आणि त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत आयोजकांच्या वतीने. याच परिसरातील एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशजी ठाकरे साहेब यांच्या वतीने मनोहरजी चोरगे साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. मायाची प्रेमाची उबदार शाल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान संपन्न होतो. त्याचबरोबर यानंतर आपण सन्मान संपन्न करणार आहोत एक हसतमुख व्यक्तिमत्व मसा येथील एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध उद्योजक. खरं तर काही काळ आम्ही एकत्रित ड्रायव्हिंगसाठी जरूर घालवलं होतं. त्यानंतर संदीप भाऊंनी त्यांचा व्यवसाय बदलला आणि अलीकडे हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी शिरकाव केलेला आहे. चांगलं नाव त्यांच्या निश्चितच हॉटेलचं सुद्धा आहे. आणि संदीपजी कुर्ले यांना आम्ही सन्मानित करत आहोत. रमेशजी गरत यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होत आहे. एक हसतमुख अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्याचबरोबर
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकी कशी जपावी हे ज्यांच्याकडून शिकावं असे संदीपजी कुर्ले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न झाला। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी दिली गेलेली आहे असे आमचे सौजन्यदाते भाऊजी तुकाराम ठाकरे साहेब यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत। भाऊजी ठाकरे साहेबांचा आपण सन्मान करत आहोत। यस, विनंती असेल पुन्हा एकदा रमेशजी घरत साहेब आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे। साई समृद्धी मानिवली आपल्याकडे वेळ अपुरा आहे त्यामुळे लगेचच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मार्गस्थ करा। यस, चंदू गोंधळी आणि टीम लगेचच मैदानाचा ताबा घ्या। त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित कैलासजी रांजणे साहेब यांनाही आम्ही सन्मानित करत आहोत। चला सलामीची जोडी लगेचच रोहित आणि चंदू आपण मार्गस्थ व्हायचा आहे। त्याचबरोबर राजेशजी ढमणे साहेबांनाही आम्ही इकडे सन्मानित करत आहोत। आयोजकांच्या वतीने रमेशजी घरत साहेब आपणास विनंती आहे राजेशजी ढमणे साहेब यांना सन्मानित करा। त्यांचे कपडे जर तुम्ही पाहिलात तर त्याला शर्टला किंवा पॅन्टला हात लावला तर त्यावर वार होऊ शकतो, इतकी तीक्ष्ण अशा पद्धतीची इस्त्री आहे आणि ही गुणवत्ता गेली अनेक वर्ष त्यांनी इतरांना दिलेली आहे, हेच मला सूचित करायचं होतं। लॉन्ड्रीचा त्यांचा अत्यंत चांगला व्यवसाय आहे। एक हसतमुख व्यक्तिमत्व राजेशजी ढमणे साहेब यांना इथे सन्मानित केलं गेलं। उपस्थितांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मी स्वागत करतो आणि इथेच थांबतो। यानंतर दुसऱ्या सत्राला झालेली सुरुवात मित्रांनो तुम्ही पाहू शकाल। 42 धावांचं टार्गेट आहे साई समृद्धी मानिवली समोर आणि हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल, काय घडेल काय बिघडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहेत व्हाइस ऑफ वॉकलन, अ डिफरंट काइंड ऑफ मेलोडियस व्हाइस, ओमकार शेट्टी सर। थैंक यू सो मच सुनीलजी शेखे सर। या माती नदीला वारसा कठोर शादी दगडाची, इथे नद्यांनी आम्हाला दिली समर्थता बलिदानाची। जगदंबेचा पालव इथे लढव्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोणमा भयभीत करी। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू अँड बेस्ट ऑफ लक। तर आमचे ऑर्गनायझर दिनेशदा खैरा त्यांच्या वॅगनरची चावी मिस झाली आहे, कुणाकडे असेल तर पटकन आणून द्या कारण गाडी ऑन आहे आणि की मिस झाली आहे, त्याच्यामुळे ज्या कोणाकडे असेल रिक्वेस्ट आहे थोडं आणून द्या। प्रेक्षकांची चावी हरवताना आम्ही अनेक वेळा पाहिलं, आयोजकांची चावी हरवताना आज पहिल्यांदा पाहतो कारण ती गाडी मागचे 4 दिवस सगळ्यांसाठी फ्री आहे। पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती ॲड झाली आहे सिंगल आणि एका सिंगल नंतर डाव सुरू झाला। इथे 4 मिळतील का? मिड ऑफला क्लिअर करून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो चौकार आणि चौकारानं डाव सुरू झाला मैदानावरती। टार्गेट 42 4 षटकांच्या मॅच मध्ये 3 वेळा एकमेकांच्या समोर आता या टीम आपल्याला पाहायला मिळतात। याआधी 2 वेळा मॅच झाली आणि बॅटल त्यावेळी जिंकले शिवप्रेमी शिरगावनं। इथे फटका ऑन साइडला, मोठा तडाका, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय दमदार षटकार। ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय। जिंकणारी टीम स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये आणि सामना इथनं कुणाच्या बाजूने जाणार त्यासाठी संघर्ष मैदानावरती सुरूच राहणार कारण क्रिकेटचं द्वंद्व आहे, हे न सुटता न संपणारं कोड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं।
मुरबाड नगरीतील. आज आपण आहात आंबेगाव चषकामध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. कीपर बीट, थर्ड मॅन बीट. बॉल चालला लॉंग स्टॉपला आणि अगदी एक चांगलं क्षेत्ररक्षणाचं ट्राय जरूर राहिलं, मात्र तोपर्यंत एक्स्ट्रा रन या ठिकाणी नक्की मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. बाईटच्या स्वरूपात स्कोर 12 या आकड्यावरती आणि अशाच काही रन्स मैदानावरती जर का आला ना तर सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करताना साई समृद्धी मानिवलीच्या बाजूनं ज्या सरासरीनं रन रेट बनवायचा पहिल्या षटकामध्ये तर आलाय. आता 18 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 30. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आणि या मॅच मध्ये मेहनत करती आहे. मागच्या 2 वेळेला पराभव आला. काय फरक पडतोय? आजचं मैदान वेगळं, आजची मॅच वेगळी आहे. 0तनं डाव सुरू झाला. शिवप्रेमी शिरगावचा त्याने 41 केला. 0तनं डाव सुरू होईल साई समृद्धी मानिवलीचा. तुम्हाला पोचायचं 42 पर्यंत. एकेका रनचा खेळ आहे, आकड्यांचा खेळ आहे, डॉट बॉल विकेटचा खेळ आहे. प्रेक्षकांचा रंगणार जिथे मेळ आहे. म्हणून तर आज आंबेगावकर चषकामध्ये प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आंबेगावचं नाव आज मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारी स्पर्धा. ब्राईट ब्रदर्सच्या वतीनं स्विच हिटचा फटका. एलिव्हेशन टायमिंग नाहीये. बॉल पडल्यानंतर डायव्हर्ट होतो. चालला सिली पॉइंटला. डीप बॅकवर्ड पॉइंटवरनं थ्रो आलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत आणि तोपर्यंत रन मैदानावरती कंप्लीट केल्या जातील. 2 धावा. धावफलक 2ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 15 वरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2 आणि गोलंदाजी करतायत सिराज शेख. शिवप्रेमी शिरगाव. सिराज शेख तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध लढाई सुरू आहे साई समृद्धी मानिवली. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतो. लेग कटर होता. बीट केलं बॅटरला. शिवप्रेमी शिरगाव मध्ये आपण मुस्लिम बांधवांना देखील खेळताना पाहता. अजून चर्चा त्याबद्दल करू आफ्टर ओव्हर ब्रेक. मागच्या 2 बॉलमध्ये 3 रन्स या ठिकाणी खर्च झालेत ओव्हर द विकेट. सिराजचा बॉल ऑन साइडला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉक स्वीप बैठक आणि बॉल मड विकेटच्या बाहेर. हा येतो एक दमदार मानिवली ब्रँडेड षटकार. धावफलक 6ने फ्लाय झाला. अर्ध लक्ष मैदानावरती पार झाला. स्विच हिट खेळलेत. फटका चांगला अगेन द स्विंग. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉडी बॅलन्स गमावला. स्कीड झाले. जोपर्यंत थ्रो येईल रिटर्न तोपर्यंत 2 रन कंप्लीट आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 23 धावा धावफलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामनामध्ये कुठेतरी इंटर थोडी जास्त झाली आहे. पहिली विकेट लवकर गेली सुरेश गोंधईची. बट चंदू गोंधई मागच्या मॅच मध्ये देखील लाजवाब बॅटिंग करताना दिसलाय आणि त्यानंतर अगदी आपण पाहता या सामन्यामध्ये देखील सुरुवात त्यानं जबरदस्त केली आहे. टायमर ऑन त्याकडे देखील लक्ष सुद्धा टीम शिवप्रेमी शिरगाव
आतापर्यंत 8 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. षटक सुरू मैदानावरती दुसरं 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. एक अगदी बॅटच्या रडारमध्ये होता. बॉल क्वालिटी जरूर होता पण तिथे शॉट बनवला फलंदाजानं. चंदू गोंधळीनं जो षटकार लगावला मिड विकेटच्या वरतून आजच्या दिवसातील हॉट शॉट ऑफ दी आफ्टरनून त्यापैकी तो एक होता. गोलंदाज तयार. फटका हाफ ट्रॅकर वरती सजवलाय. मिड विकेटच्या बाहेर चाललाय. पहिल्याच टप्प्यावरती बॉल फरार होईल आणि सिराजचं स्वागत षटकार चौकारांनी करताना फलंदाज चंदू गोंधळी मैदानावरती दिसलाय. पाण्याची मागणी मैदानावरती केली जातीये. षटकं संपली 2 आणि धावफलकावर धावा 27 पाहायला मिळतात. 12 बॉल 15ची गरज आहे. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. आपण चर्चा करत होतो फलंदाजाच्या बॅटिंग बद्दल, चंदू गोंधळी बद्दल. तो तर नो डाऊट ॲट ऑल दर्जेदार बॅटिंग करतोय. सिराजच्या बॉलिंग बद्दल आणि टीम आपण शिवप्रेमी शिरगाव बद्दल चर्चा करत होतो. हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई भाई, अगदी एका टॅगलाईन वरती आज हे क्रिकेट चालतं. जाती धर्माच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणारं नाव म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट खेळताना आयुष्यामध्ये इतकंच लक्ष ठेवा, क्रिकेट कोणत्या धर्माचा, क्रिकेट कोणत्या पंथाचा, क्रिकेट कोणत्या जातीचा, क्रिकेट श्रीमंताचा, क्रिकेट गरीबाचा मुळीच नसतो. क्रिकेट असतो मेहनत करणाऱ्याचा. म्हणून म्हटलं जातं ऑलवेज, ना गीता बुरी है ना कुरान बुरा, ना भगवा बुरा ना हरा बुरा, भेजे में घुसा हुआ शैतान है, वो इंसानियत के अंदर लगा हुआ एक कलंक है. जहाँ इंसानियत बड़ी है वह भगवान से हर एक इंसान और हर एक मजहब और हर एक धर्म सबसे बड़ा है. माणुसकी जिथे आहे ना तिथे माणुसकी म्हणजे धर्म, आणि माणुसकीचा धर्म जगायला जी मजा आयुष्यामध्ये असते ना ती काही वेगळीच असते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. शिवप्रेमी शिरगाव त्यांच्या नावामध्ये शिवप्रेमी, शिवानं केलेला संघर्ष, आणि इथे प्रेम मात्र मैदानावरती ते बॅटरवरती करताना सध्या दिसलेत. त्यामुळे तो संघर्ष करताना पुन्हा एकदा पुनरागमन करावा लागेल, कारण मागच्या 2 बॉलर्सना भरपूर रन्स खर्च केलेत आणि बॅटिंग करण्यासाठी अगदी ज्या काही आवश्यक चेंडूंची गरज होती त्या बॅटर्सच्या रडारमध्ये आलेत. तिथे षटकार चौकार चंदू गोंधळीच्या बॅटमधून आलेत. बट क्रिकेट आहे, काळ आणि वेळ सगळं काही बदलतं. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. अरे जज्बा रुख, शिवप्रेमी शिरगाव जीतने का, किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात भी है. रनआउटची संधी, ओव्हर थ्रो झालाय, मागे बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील एकाच धावेवरती थांबलेत, एकाच धावेवरती थांबलेत. सेकंड रनचा कॉल नाहीये आणि फक्त एक धाव या ठिकाणी झाली आहे पूर्ण, आणि एका धावेनंतर स्कोर पुढे जाईल 28 धावा. धावफलकावरती चंदू गोंधळीची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळणं म्हणजे नक्कीच एक मोठं हे योगदान इम्पॅक्टफुल असू शकलं असतं, बट तिथे मिळालं आहे. मैदानावरती जीवनदान समीकरण बाकी आहे. 11 बॉल 14 रनची गरज है. रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. आणि या मॅचमध्ये त्या सगळ्या काही आशा अपेक्षा प्रत्येकाला लागलेत. ती भरपूर का झाला, मॅच एन्जॉय करतात आमचे मित्र साईनाथदादा असतील, चेतनदादा लाटे असतील, रोहन घुडे असतील, आणि त्या सोबतीनं सरगावच्या ग्रामपंचायत सदस्य असतील आणि पूर्ण सरगावची टीम असेल. दोस्ती भी एक अजीब रिश्ता है जो निभावा फरिश्ता. आणि सरळगावनं भरपूर सारे मित्र, सरळगाव म्हणा वडवली म्हणा, कारण जर मी पहिल्यांदा मुरबाडमध्ये कुठे आलो तर ते वडवली आणि सरळगावचं मैदान होतं. एकदा SPL आणि एकदा मुरबाडच्या मानाची धडाकेबाज चषक, आणि भरपूर भरपूर मुरबाडचं क्रिकेट अनुभवलं. आंबेळीचा भगवा चषक ते देखील लवकरच तुम्हाला पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये. धानिवलीची स्पर्धा येते तुमच्या भेटीसाठी. स्विच हिटचा फटका यशस्वी झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप थर्ड मॅनला. स्विच भी है, स्वीट भी है और इम्पॅक्टफुल भी है.
आणि हा आहे तो चौकार आणि मॅच टर्न झाली आहे. मागच्या 3 बॉलमध्ये आले रन 7, म्हणजे आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 9 चेंडू लेस दॅन रन अ बॉल, 8 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम साई समृद्धी मानिवलीला. दरम्यान शुभागमन झालं अध्यक्ष ठाणे ग्रामीण ओबीसी मोर्चा संजयजी हंडोरे साहेबांचं आणि त्यांचं करूयात आपण अगदी या मातीमध्ये या क्रीडा नगरीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानिवरेचं आणि साहेबांचं वेलकम आपण या रंगमंचावरती करूयात. या स्वागत आहे आपलं. अनेक सारे दानशूर दाते या स्पर्धेसाठी येताना दिसले. तिथे फलंदाज बाद, विकेटचं पतंग, धक्का लागलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. प्रेमी शिरगावला 8 चेंडू 8 रनची गरज आहे मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. गोलंदाज आपण पाहता मैदानावरती मोहन सुकंडे. बॉल शिल्लक आहे तिथनं 8 बॉल रन बाकी आहेत मैदानावरती जिंकण्यासाठी. 8 चेंडू 8 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. Who will win the match? I don't know. I don't have any answers. But match जाणार कुठं? फटका चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो षटकार आणि आता फक्त 2 धावेची गरज आहे. लवकर घाई झाली या मॅच संपवण्याची आणि आता इथे सामना संपताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण या ठिकाणी आपण पाहताय समीकरण मैदानावरती उरलंय. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत 2 वेळा पराभव मिळालाय मानिवलीला. आज त्या पराभवाचा या ठिकाणी वचपा काढला जातोय. क्रिकेट हार जीत होत असते दिवसराचा, त्याच्या नावावरती विजयाचा गुलाल आणि मानिवली सज्ज झाली आहे क्वार्टर फायनल मध्ये इंटर होण्यासाठी. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळले. अतिशय चांगला फटका, सिंगल कंप्लीट आणि थोडीशी मिसफील्ड जरूर झाली. एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे फलंदाज रोहित धुमाळनं. 6 बॉल आणि 1 रनची आता गरज आहे. कुठेही घाई केली नाहीये ही चांगली गोष्ट आहे. मॅचला क्लोज आणलाय आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी सामना मैदानावरती संपवण्याचं काम देखील केलंय. क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्यांसोबत षटकार चौकारांचा देखील तितकाच मोठा इम्पॅक्टफुल रोल असतो आणि सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. त्याच्यावरती बिलीव्ह करताना जेव्हा जेव्हा खराब बॉल मिळालेत त्याचा समाचार घेताना देखील बॅटर्सला आपण पाहिलंय. आणि या मॅचमध्ये अगदी आपण पाहताय चित्र आता सोपं आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 6 चेंडू 1. एखादा नवा रेकॉर्ड मैदानावरती पाहिला जाईल का? याआधी आपण टेनिस क्रिकेटमध्ये हे पाहिलंय. फटका इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. कॉपी बुक्स ट्रायल दाखवतो ड्रिल करून कशा प्रकारे मॅच त्यांना संपवली आहे आणि या चौकारानं विजयाचा आनंद मैदानावरती साजरा करेल टीम, ती म्हणजेच साई समृद्धी मानिवली. स्वागत आहे आपल्या 3ऱ्या फेरीमध्ये आणि लगेचच आपण टॉस करतोय. साई समृद्धी मानिवली त्यांच्या विरुद्ध टीम ठुणे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच चंदू गोंधी. 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॅप्टननं थांबा, कॅप्टननं डायरेक्ट टॉससाठी यायचं लक्षात घ्या. टीम मानिवलीचे कॅप्टन आपण थेट टॉससाठी या. तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अध्यक्ष ठाणे ग्रामीण ओबीसी संजयजी हंडोरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि टॉस केला जाईल टीम ठुणे त्यांच्या विरुद्ध मानिवलीच्या दरम्यान.